बामसर, तुम्ही आता होर्मुझचा मुद्दा मांडलात, तर ही चर्चा निष्फळ झाल्यानंतर अमेरिकेच्या 2 युद्धनौकांनी होर्मुझमध्ये सुरुंग काढण्याची मोहीम देखील सुरू केलेली आहे. ही लष्करी कारवाई अपेक्षित होती का अमेरिकेकडून? हे सर्वात मोठं पॉइंट होता जो इराणनी काल पेश केला तिथे. त्यांनी म्हटलं की अमेरिकेचे 2 माइन स्वीपर्स म्हणजे जे माइनला काढायला त्यांनी एंट्री केली आहे, पण हे अनकन्फर्म रिपोर्ट्स आहेत. आणि इराणनी म्हटलं होतं की जेव्हा आपली बोलणी झाली होती तेव्हा आपलं असं ठरलं होतं की हॉर्मुझ सिव्हिलियन टँकर्ससाठी उघडं राहील किंवा ऑइल कॅरियरसाठी. मिलिटरी टँकर्सला इथे येण्याची परवानगी नाही आहे आणि जोपर्यंत इराणच्या मिलिटरीकडून आपण क्लिअरन्स नाही करू शकत तर तोपर्यंत कुठल्याही देशाची नेव्हल वॉरशिप्स किंवा माइन स्वीपर्स किंवा सबमरीन्स तिथे येऊ शकत नाहीत. आता हे रिपोर्ट्स किती कन्फर्म आहेत हे अजून डाऊटफुल आहे, कारण असं असतं तर आतापर्यंत पुष्कळ हाहाकार झाला असता. परंतु बामसर, जेडी व्हान्स हे पाकिस्तानामधून निघताना असं म्हणालेले आहेत की ही सगळ्यात इराणसाठी वाईट बातमी आहे, त्यामुळे आता नेमकं पुढे काय होईल, हे हल्ले पुन्हा सुरू होतील असं वाटतंय का? पॉसिबली ज्याप्रमाणे करार झाला आहे की 15 दिवसाचा सीज फायर आहे, तो होपफुली सगळे पार्टीज जे प्रायमरीली अमेरिका आणि इराण आहेत हे प्रयत्न करतील ह्या सीज फायरला होल्ड करायला, बिकॉज दोघांच्या अंगाशी आलेलं आहे आणि दोघांनाही असं वाटत नाही की आपण ही लढाई पुढे न्यावी. दोघंही बॅकडाऊन करायला तयार नाही आहेत किंवा म्हणायला तयार नाहीत की आम्हाला कंप्लीट सीज फायर हवं आहे. पण जे ट्रिगर असेल ते इस्रायल करेल. आपण पाहिलं होतं की आज सकाळी पण इस्रायलकडनं साऊथ लेबनॉनमध्ये मारा केला गेला आहे आणि इस्रायलचं स्टेटमेंट असं आहे की या युद्धसंधीमध्ये लेबनॉन आणि इस्रायलचा संबंध नाही आहे, कारण ते आमचं प्रायव्हेट मॅटर आहे. आम्ही हिजबुल्लाच्या विरुद्ध कारवाई करतोय, आम्ही इराणच्या विरुद्ध कारवाई नाही करत आहे. आणि इराण नेहमी म्हणतं की प्री कंडिशन अशी आहे की कंप्लीट स्टॉपेज ऑफ असॉल्ट ऑन ईच अदर झाला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये लेबनॉन पण सामील आहे. काल आपल्याला एक बातमी आली होती की इराणचे जे असेट्स संपत्ती आहे ती अनफ्रीज केली होती. अजून त्याचं कन्फर्मेशन आलेलं नाही आहे, पण पॉसिबली ह्याच्यावरती अमेरिका ह्याच्यावरती कन्सेशन देईल आणि हे होईल. पण आता जेव्हा ते परत जात आहेत काही आणखीन तास बोलणी करून, ॲटलिस्ट एक पॉझिटिव्ह अशी गोष्ट आहे की पुढे ते करायला तयार आहेत, कारण दोघांनाही असं वाटतं की आपण पुढे गेलं पाहिजे विथ अ होप ऑफ सक्सेस रादर दॅन फिअर ऑफ फेलियर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.